शिवलिंग पूजेचे महत्त्व व सविस्तर माहिती. शिवलिंग पूजन हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्त शिवलिंगावर जलाभिषेक व विविध पूजा सामग्री अर्पण करतात. शिवलिंगाची पूजा विशेषतः सोमवारी, प्रदोष, व्रत, महाशिवरात्री, श्रावण महिना आणि महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगामध्ये केली जाते. शिवलिंग पूजेसाठी लागणारे साहित्य व त्याचे महत्त्व. 1. अभिषेकासाठी साहित्य. अभिषेक हा शिवपूजेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी विविध पवित्र पदार्थ वापरले जातात. शुद्ध पाणी. शिवलिंग शुद्ध करण्यासाठी व प्रसन्नतेसाठी. गंगाजल, सर्व पापांचा नाश करणारे पवित्र जल. दूध, शांती व भक्तीचा प्रतीक. दही, शीतलता आणि आरोग्यदायी जीवनासाठी. तूप, समृद्धी व तेजस्व वाढवण्यासाठी. मध, मधुरता आणि आनंदाचा प्रतीक. साखर, प्रसन्नता आणि समृद्धीचे प्रतीक. पंचामृत, शिवलिंगावर अभिषेक करून भक्तिभावाने अर्पण करतात. 2. अर्पण करण्यासाठी साहित्य. शिवलिंगावर खालील पूजा सामग्री अर्पण करावी. बेलपत्र, भगवान शंकराला अत्यंत प्रिय 3 दलांनी युक्त पान अर्पण करावे. धतुराचे फूल आणि फळ शंकराला अत्यंत प्रिय समजले जाते. फुले, विशेषतः लाल जास्वंद व पांढरी फुले. भस्म, शिवभक्ताचे प्रतीक म्हणून ललाटी लावले जाते. गंध, शिवलिंगाला तिलक करण्यासाठी. अक्षता, पवित्रता व शुभतेचे प्रतीक. पान, सुपारी, लवंग पूजेसाठी आवश्यक मानले जाते. धूप, उदबत्ती, दीप सुगंध आणि प्रकाश देण्यासाठी. 3. नैवेद्य प्रसाद अर्पण करण्यासाठी. शिवपूजेनंतर नैवेद्य अर्पण केला जातो. त्यात फळे, गूळ आणि खोबरे. विशेष नैवेद्य, दुधाचे पदार्थ, खीर, श्रीखंड, पेढे, बासुंदी. शिवलिंग पूजेची सविस्तर पद्धत. 1. प्रारंभिक तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे. शुद्ध वस्त्र परिधान करावे. पूजेचे सर्व साहित्य एकत्र करावे. 2. शिवलिंगाची शुद्धता व अभिषेक. प्रथम शिवलिंगावर शुद्ध जल किंवा गंगाजल वाहावे. पंचामृत अभिषेक करावा. पुन्हा स्वच्छ पाणी घालून शिवलिंग शुद्ध करावे. बेलपत्र, फुले वाहावे आणि गंध लावावे. भस्म लावून तांदूळ आणि सुपारी वाहावी. 3. मंत्रजाप व आरती. ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करावा. महादेवाची स्तुती करणारे श्लोक व मंत्र म्हणावे. धूप दीप प्रज्वलित करून ओम नमः शिवायचा जप करावा. नैवेद्य अर्पण करावा. शेवटी आरती करून प्रसाद वाटावा. शिवलिंग पूजेचे फायदे. 1. मनशांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 2. आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. 3. सर्व मनोकामना पूर्ण होतात. 4. घरात सुखशांती आणि पवित्रता नांदते. 5. कष्ट, अडचणी आणि पापांचे क्षालन होते. विशेषते, शिवलिंगावर तुळस, केतकीचे फूल, कुंकू आणि हळदीचा वापर करू नये. बेलपत्र स्वच्छ करून वाहावे. त्यावर चुकूनही गंध किंवा कुंकू लावू नये. शिवपूजा नेहमी शांत चित्ताने आणि भक्तिभावाने करावी. ही पूजा नियमित केल्याने भगवान शंकराची कृपा लाभते आणि जीवनात शुभता येते. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.